जे आपले देव मामलेदार दुसरं वर्जन बघायला आले त्यांचं सर्वप्रथम श्री देव मामलेदार ब्रास बँड तर्फे सप्तशृंगी गडावर सहर्ष स्वागत करतो। आज तुमच्या प्रेमापोटी तुमच्या आशीर्वादामुळे आपण इथवर आलो आहेत। सदैव तुमचं प्रेम असंच असू द्या। काही विषय नाही मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय। तर आपण आहे ना आता चाललोय गडावर। श्री देव मामलेदार ब्रास बँडची ओपनिंग आहे। आता रमा दादा, श्याम दादा आणि बाप्पू भाऊची रील तुम्ही पाहिली असाल। तर आता आपण चाललोय वणी गडावर। माझा भाऊ पण आहे। तर यात्रेत सणा नाही, यात्रेत दुकान होतं आपलं, तर लवकर आवरून घेतलं म्हणजे की आपल्याला जायचंय वणी गडावर। त्यामुळे आता पेट्रोल टाकलं पेट्रोल पंपावर आणि आता आपण मळगावला जाऊ। टिमकी कलाकार आपले किरण दादा राहून गेलेले आहेत। किरण दादाला घेऊत आणि डायरेक्ट आपण वणी गडावर जाऊ आणि वणी गडावर श्री देव मामलेदार ब्रास बँडची ओपनिंग बघू। तर कशी होती ओपनिंग, कशी नाही आणि तुम्हाला कसा बँड वाटतो काय नाही, म्हणजे बँड तर काही विषय नाही, क्वालिटीचे आपले। तर तुम्हाला कसा वाटतो ब्लॉग कसा वाटतो 100% कमेंट करा। आणि आता खूप म्हणजे कमीत कमी 5:30 वाजून गेले ते कळवणमध्ये आता। तर आम्हाला जात जात कमीत कमी 1 तास 1.5 तास लागून जाईल। त्यामुळं आम्ही तिथे जाऊनच आपण ब्लॉग दाखवू। तर ब्लॉग कसा वाटतो कसा नाही 100% कमेंट करा। ब्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं 100% करून द्या। चला मित्रांनो, यात्राकडनंच कळवणला जायला रस्ता आहे। तर आपण पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं आणि आता कळवण जातोय। आता यात्रा पण बघून घ्या तुम्ही। किरणदा झूम भी करत मोठे मोठे पाळणे आलेले आहेत, म्हणजे दरवर्षी येतातच, काही विषय नाही। पण यावेळेस खूप म्हणजे खूप जागा मोकळी झाली म्हणून खूप पाळणे आलेले आहेत। त्यामुळं तुम्ही सटाण्याला 100% या आणि यात्रेचा आनंद घ्या। जय श्रीराम। आपण मळगावमध्ये आलो होतो। तर मळगावमध्ये येऊन आपण किरण दादाला कॉल केला। किरण दादाला कॉल करून किरण दादा बोलले की तुम्ही पुढे जा, थोडं काम आहे वाटतं त्यांना थोडं गावात। बाप किडे काय बेकार लागू राहिले। तर त्यांना काम आहे, त्या कारणामुळे ते थोडं लेट येणार आहेत। त्या कारणचा विषय असा आहे की त्यांना आहे ना मेन दूध घ्यायला जायचंय। घरच्यांनी काम लावून दिलं आणि यात्रामुळं त्यांना तिकडनं गावातूनच जावं लागेल, तर थोडा टाइमच लागेल। त्यामुळं आपण तोपर्यंत कळवणला जाऊन लागू। तर आपण आता चाललोय, तर ब्लॉग पूर्ण बघत राहा। तर आपण कळवण पोचेल शेत ते कळवण मजार ते कळवण मधून अजून अर्धा तास तरी लागी जाईल जात जात। आता आपण डायरेक्ट आहे ना वणी गडावर डायरेक्ट वर जाऊन ना घाट चढून, तर तेव्हा तुम्हाला डायरेक्ट आता वणी गडावर दाखवेल का बरं आता काही खूप झालेली आहे। मित्रांनो, आपण आता नांदुरीमध्ये आलोय। आता इथून चाललोय आपण, आता घाट चढू आणि वर जाऊ डायरेक्ट। मग आता तुम्हाला दाखवतो वरचं। हे आता अंधार आहे म्हणून तुम्हाला पण दिसणार नाही। आता वणी गडावर आलोय डायरेक्ट वरती। तर आता आपण टोल नाका पास केला आणि डायरेक्ट आता गाडी जवळ जाऊ। बँड गाडी कुठे बघू पहिले।
आपले बापू भाऊ ते सगळे पोचलेले आहेत. मित्रांनो थंडी खूप होती, त्या कारणामुळं केस पण डायरेक्ट गाठ झाले. आज वणीगडावर गर्दी खूपच आहे, म्हणजे बरीपैकी खूपच गर्दी आहे असं म्हणाला. 4 व्हीलर डायरेक्ट पार्किंगच्या बाहेर गाडी लावायची. मामलेदारांची गाडी कुठे आहे ते बघू पहिले. आता इथं तर दिसत नाही. इकडनं म्हणजे इथं लास्ट स्टॉप असतो मित्रांनो बँडचा. ट्रॅक्टर लागले तिथं लास्ट गाणं म्हणजे गाणे वाजतात डायरेक्ट. आता आपण खाली जाऊ इकडनं. बस जाते तिकडं जावं लागलं. मित्रांनो गाडी बघू शकता तुम्ही. आता गाडी आता लागली रिव्हर्स आणि पब्लिक सगळी बँडकडे येते. आता बँडच्या शेजारी पब्लिक बी बघू शकता तुम्ही. झूम कर. पण आता गाडी इथं लावून देऊ. तर हायलाइट घेऊन आलो होतो शार्पीचे. ती शार्पी जर चालवता त्यांना घेऊन आलो होतो आपण. आता रस्त्यात भेटले ते पायी पायी येत होते. गाडी चालू झालेली आहे. तर आपण आहे ना आता डायरेक्ट बँड गाडीच्याकडे. आपले मित्र आलेले आहेत, चॉकलेट बॉय आहे ते आणि त्यांचे छोटे चॉकलेट बॉय. जय श्रीराम. हे आपले बाप्पू बर इथे उभे. आपले बाप्पू आता डायरेक्ट चॉकलेट बॉय म्हणजे काही विषय नाही. डायरेक्ट विषय नाही. तर उद्या आहे ना बापू भाऊची कसली होणार आहे. मी पण अपडेट होणार आहे. तर आपली मित्र कंपनी दीपक सावंत भाऊ ते बापू भाऊचे मित्र आहेत. गाडी चालू झाली. मी तुझी व्हिडिओ युट्यूबला पाहतो यार. धन्यवाद. शोधलं पाहतो. तर मित्रांनो आपण गाडीकडे जाऊ. आपले पिनो दादा आहेत. गाडी चालू झाली. गर्दी बघू शकता मित्रांनो. हो आपले आता बघूया बँडवर आहे. पहिले ना बाळासाहेब बँडवर होते. बापू भाऊची फॅन पहिले काही सोडत नाही बापू भाऊ. आपले अहो टिमकी कलाकार आहे. यात्रेमध्ये खूप गर्दीमुळे आहे ना थोडा दौडून गेलेला होता. बापू भाऊची काही विषय नाही. गर्दी बघू शकता मित्रांनो. पहिले मित्र कंपनी भाऊ येत. आपले टिमकी कलाकार. टिमकी फोड कार्यक्रम असतो भाऊचा. गर्दी बघून घ्या. आपले मनोबट तयार झाले. आता आपले बाळासाहेबचे टिमकी कलाकार डायरेक्ट स्टँडवर उभे राहणार आहे. आले ते डायरेक्ट म्हणजे साक्षात. म्हणजे काय सांगू आता त्यांच्यासाठी शब्द कमी झालेले आहेत. एवढ्या थंडीचे आले डायरेक्ट पॅक होऊन. आपले रमा पण तयार झाले. आता ते आपलं जिगर कुठे गेलं तू एकमेकाच्या घरी नाचायचं. तीन पुढे तीन ते दोघं राजा त्या 2 जणी तिकडे कार्यक्रम नाचले का तो दोघं इथं डान्स करून जातो. चालू झाली. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव
शुभ कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शृंगी माते की बोला सप्तशृंगी माते की। जे आपले देव मामलेदार दुसरं वर्जन बघायला आले त्यांचं सर्वप्रथम श्री देव मामलेदार ब्रास बँड तर्फे सप्तशृंगी गडावर सहर्ष स्वागत करतो। आज तुमच्या प्रेमापोटी तुमच्या आशीर्वादामुळे आपण इथवर आलो आहे। सदैव तुमचं प्रेम असंच असू द्या। सप्तशृंगी माते की। संत शिरोमणी देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज की, महाराज की, महाराज की। शुभमय अंबाबाई तुना नवा सपेन सुमय अंबाबाई पैरी पैरी ले लाओ सुनी जोत, पैरी पैरी ले लाओ सुनी जोत। नगणले 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 सुमय अंबाबाई नवा सपेन सुमय अंबाबाई। नगणले सुमय अंबाबाई नवा सपेन सुमय अंबाबाई। रामनवमीले सजना मायरत प्यार तले लाला छेडव अंबाबाई तू नवस भेड सुमायव अंबाबाई। पैरी पैरीले लावस मी जोत, पैरी पैरीले लावस मी जोत। नगणले नगणले वणी गडले सुमयव अंबाबाई नवस भेड सुमयव अंबाबाई। चैत्र महिनाले सजना मायरत, चैत्र महिनाले सजना मायरत। प्यार तले लाला लाला छेडव अंबाबाई नवस भेड सुमयव अंबाबाई। पैरी पैरीले लावस मी जोत, पैरी पैरीले लावस मी जोत। नगडले 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 सुमयव अंबाबाई नवस भेड सुमयव अंबाबाई। नवस भेड सुमयव अंबाबाई। देखना पड़ी आता हेड्रो चला. वर केली पुरी
आपण गाडी दाखवायला बी आलोय, तुम्हाला नाचवणारा बी आलोय आम्ही. ज्यांना नाचायची इच्छा आहे त्यांनी बिंदास नाचायचे. आमना काय तुमना काय, देव मामलेदार तुमनाच शे. देव मामलेदारांचं गाणं होईल. चेक 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 चेक. जाऊया चला संत शिरोमणी देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज की. अरे आवा देव मामलेदारांचा आवाज या. संत शिरोमणी देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज की. सप्तशृंगी माते की, रेणुका माते की. यशवंतरावांच्या भगवतीच्या
खाली उतरू मित्रांनो गर्दी बघू शकता तुम्ही आता अंधार आहे, तुम्हाला दिसणार बघून हा पूर्ण चढ हे पूर्ण गाडीमध्ये घेऊन घे. हळू 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 एकदम गाडीच्या मागे पळू नका. आता वर गाडी आली मित्रांनो, वर गाडी येऊन लागली आता.
श्रीराम. मित्रांनो बांगडी झाले म्हणून बँड बंद झालाय आता. मित्रांनो एक गाणं सांगून 3-4 गाणे वाजले.
पण आपण ब्लॉग मध्ये एकच घेणार आहे, पण गर्दी बघू शकता तुम्ही. ही फक्त पब्लिक आता गेली, बँड बंद झाला. मित्रांनो रमाभाऊची फॅन बघू शकता पब्लिक. आपल्याला काय टेक घेऊ देणार नाही ते असं वाटतंय मला, काही जाऊ देत नाही. मित्रांनो बँड बंद झालंय, बँडकडे बघू शकता आपले पिनू दादा. आता गाडी चालली ना. तिनकी कलाकार बघ या माळा साईडचे, हे दुसरी टाइम आले आपल्या ब्लॉग मध्ये. आपले आजू दादा पण आहे उत्कृष्ट असे गायक आहे, सिंगर आहे, स्वामीराज बँडचे सिंगर आहो ना. काही विषय नाही, कारण त्यांचा आवाज एकदम गोड आहे. काही आणि विषय फक्त नाही. तर मित्रांनो तिकडे बँड बंद झाले आहे, तिथला टेक घेतला. आता बापू 2 शब्द बोलतील आपल्यासाठी. नमस्कार भाई लोक, जय श्रीराम, जय आदिवासी, जय सप्तशृंगी माता. आमच्या चेतन दादाचा ब्लॉग तुम्हाला तर नक्की आवडेलच, आणि बँड पण आवडतो का नाही तो तुमचा विषय, मला तर वाटतं आवडेलच. तर मग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, असंच ओळख देत राहा मला पण. काही विषय नाही. बापू भाऊचे फॅन फॉलोइंग खूप आली होती मित्रांनो, त्या कारणामुळे बापू भाऊ थोडे बिझी होते, म्हणून तिथे ना खूप गर्दी होती, म्हणून तिथे टेक घेतला नाही. आता बँड पण चाललाय, आता बापू भाऊ आम्ही सोबतच जाणार आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? बापू रमादादा त्यांच्यामुळं म्हणजे गर्दी इथे झाली होती आजूबाजू, तर आपण तो टेक घेतला नाही रमादादा त्यांचा. नाही तर रमादादा ते पण बोलले असते आपल्या ब्लॉग साठी 2 शब्द, पण गर्दी इतकी चारीमिरी गर्दी होती, त्या कारणामुळं रमादादाला बोलता नाही आलं. तर आता आपण ब्लॉग इथेच एंड करतोय. कसा वाटला कसा नाही 100% ब्लॉग सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय, धन्यवाद.